सर आपलं नाव काय? सागर पंढरनाथ लांडगे. बरं, आपलं गाव कोणतं? पिंपळगाव लांडगा. बरं, तुम्ही जो ह्या कोबीच्या पिकावर जो रिझल्ट घेतला हो. हा रिझल्ट आपल्या लोकांना शेअर करायचा शेअर आहे. करा. तर मला सांगा सर, तुम्ही या कोबीसाठी सनीज कंपनीचे काय काय प्रोडक्ट सन वापरले? महाराज इकडे भाऊ. सन महाराज वापरले, सॉइल सॉइल केअर एक वापरलं, सनगड. सनकार एक वापरलं. बरं, ठीक आहे. तुम्ही सॉइल केअर, सनगड आणि सन महाराज हो. हे 3 प्रोडक्ट वापरले. हो. तर तुम्हाला काय वाटतं का तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? तर तुम्ही जे इथून इकडं ज्या कोबीचे तुमचं पीक आहे हा. इथं तुम्ही न वापरलं, इथं तुम्ही सनीचे प्रोडक्ट वापरलेले नाही. आणि इकडे वापरलेले. तर तुम्हाला आता काय फरक वाटतोय न वापरल्या प्लॉटमध्ये आणि वापरलेल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? जवळून दाखवा मॅडम थोडं. हे बिगर वापरलेले आणि ते वापरलेले तुम्हीच बघा आता काय रिझल्ट आला इथे आता. तुम्ही म्हणजे ह्या झाडांचा या कोबीचा आकार कमी आकार आहे, बारीक आहे. पानाची साईज कमी आहे. हा. आणि त्याची size- ज्या वेळेस आपण हे सनीज कंपनीचे प्रोडक्ट वापरलेत त्यांचं तिथं झाड मोठं झालंय कोबीचं, त्याचे पानं पण मोठे झालेत. असं इथं झालं. ओके ओके ओके. काय मेसेज देतो मग अंदाजे शेतकऱ्यांनी बी ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे. आणि हे जे- सनीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे? वापरले पाहिजे 100% वापरले पाहिजे. बरं, याच्या अगोदर तुमचा रासायनिक खताचा खर्च जास्त होत होता का हा खर्च जास्त तो होता? खर्च कमी रास खताचा औषध जादा होत होता आणि पीक असं जोमान येत नव्हतं. बरं, मग आता तुम्हाला काय वाटतं बाकी शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे? वापरले 100% बाकी शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे प्रोडक्ट. थँक्यू. तुम्ही सनीज कंपनीमध्ये तुम्ही आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले आणि एवढा तुम्हाला छान रिझल्ट आला. धन्यवाद. धन्यवाद.